नांदेड जिल्ह्यात अस्वलाच्या हल्ल्यात 1 ठार तर 5 गंभीर जखमी. सविस्तर बातमी अशी की सदरील घटना ही अप्पाराव पेठ शिवणीजवळ धानोरा ह्या गावात संध्याकाळच्या वेळेस ही घटना घडली आहे. या घटनेत एक जागीच ठार झाला आहे व बाकीचे 5 गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील 2 पेशंटला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर प्रशासन जखमीच्या परिवाराला कशा पद्धतीने मदत व सहकार्य करणार आहे हे पाहणे आता गरजेचं आहे. हां बोला. पाणी द्यायसाठी मक्कामध्ये आला होता. ते काय की कुठून आलं काय एकदम धाड केलं. किती जण होते तुम्ही त्या ठिकाणी? 4-5 जण होते. आणि कोणाकोणाला कोणाकोणाला जखम झालेली आहे? दत्ता बंडीराव, शंकर तानाजी, जजराव फकीरा, चंदर फकीरा, चंदर जजराव. तुमच्यामध्ये म्हणजे एकूण किती तुम्ही 5 जण होतात का? हां पण ये एकूण तुम्ही किती जण होतात? 5 होतात. 5 जण होतात. त्याच्यामध्ये पाचीला हां अच्छा, पाचीला पण जखम झालेली आहे. ही जी घटना घडलेली आहे कोण्या गावातली घटना आहे? दयाल धानोरा तांडा तालुका किनवट जिल्हा नांदेड. माझं नाव शंकर तानाजी जाधव. दत्ता बळीरामला घटना झालेली खतम त्यानं मारून टाकले. ही घटना किती वाजता घडली? ते घटना झाली 9:30ला. आम्हाला फोन केले त्यानं, बाबा कसंही येऊन भाऊ आम्हाला वाचवा. मग मी काय केलो, ट्रॅक्टर घेऊन गेलो. 25 माणसं घेऊन गेलो. 25मध्ये 15 माणूस काय की ट्रॅक्टरमध्ये राहिले. 10 माणसं आम्ही गेले घरचे भावा. तर त्याच्यातले काय की मला घटना त्याच्यात मलाही धरलो. मला ऑटोमध्ये आणले तर नांदेडला टिकमीट केले. किती जणांवर हल्ला केला अस्वलानं? अस्वलावर काय 10 माणसावर केला. बरं, त्यापैकी किती जण जखमी आहेत? दत्ता बळीराम मरून गेला. रमेश बळीरामचा मात पूर्ण भेजो असं काढून टाकलेला आहे. हे शिर असं भेजो दिसायला त्याला टेकाचा. चंदर राठोडला काय की हे सगळे नाक कान सगळंच गेलेले आहे. त्याला काय की औरंगाबादला आहे त्यांच्या नाकाचं ऑपरेशन चालू आहे. आम्ही आता 3 माणसं इथं आहे. शंकर तानाजी जाधव, दत्ता बळीराम जाधव आणि सुदाम दत्ता पवार. त्यानं बी आता नांदेडमध्ये 3 माणसं आहो आम्ही. आणि बरं, अशा घटना वारंवार घडतात का पहिल्यांदाच घडली? पहिला आम्हाला दिसले बी नाही काय नाही. त्याला मक्काला पाणी द्यायला येते. मक्का आहे आमची 8 बॅगाला पाणी द्यायला होते. 3 भाऊचा एकाचा 8 आहे, एकाचा 12 बॅग आहे. दोघं मिसळून लेकरं बाळा पाणी द्यायला होते. लेकराला 16 लेकरा झाडावर पडला. ते दत्ता बळीरामचा पूर्ण पोट फोडून तिथंच मारून टाकला. ते भावाला काय की इथं सगळं चिरून त्यानं तिथंच 8 वाजता सकाळी 5 वाजता डोजरनं त्याला उचलून तिथंच होतं त्यानं उचलून त्याला आणले डोजरला. म्हणजे एकंदरीत 4 माणसं गंभीर जखमी आहेत आणि 1 जागेवरच गेला. जागावर गेला. मग ही घटना तुम्ही वन विभागाला कळवली होती का? वन विभागाच्या अधिकाऱ्याला केली आम्ही. दवाखान्याला आम्ही सांगले तेव्हा कळविले. म्हणजे त्या ठिकाणी वन विभागाचे किंवा दुसरं प्रशासनाचे कोणी त्या ठिकाणी आलेले नाही? त्याला माहीतच नाही. आम्हाला बी माहीत नाही. त्याला सांगले आम्ही फोनवर केले म्हणून त्यानं आम्हाला दवाखाना आणला. आंबोलन आणले त्यानं शिवनी दवाखान्यामध्ये. तुम्हाला इकडे कोण ॲडमिट केलं आणून? त्यानं फॉरेस्टवालेच केले. फॉरेस्टवाले त्यानंच आमलोच घेऊन गेले आम्हाला. बरं ठीक. नेमका तुमच्यावर हल्ला झालेला आहे, कशा पद्धतीने घटना घडलेली आहे? माणसाचं वरी झालं त्यानं असं सगळ्याला हमला केला. एकाला चालू त्याला असं धरायचे, त्याला करायचं त्याला सोडून त्याला धरायचं. लई हमला केला त्यानं. त्या ठिकाणी तुम्ही एकंदरीत किती जण उपस्थित होतात शेतामध्ये? शेतामध्ये 8-9 माणसं होता आम्ही शेतामध्ये. म्हणजे सगळ्यावरच हल्ला केला अस्वलानं? त्यानं काय मला चावलं त्याच्या मी तुकारी मारलो. त्यानं पळत आलं सगळं. ते हमला केला. पहिलं माझ्यावर गेलं त्यानं हमला. लहान होता अस्वल का मोठा होता? मोठं होतं. अच्छा. हां, आपण कोण्या गावचे आणि ही घटना कुठं घडलेली आहे? सर नमस्कार सर. मी दयाल धानोरा तालुका किनवट जिल्हा नांदेड या गावात रहिवासी असून माझे भाऊ पाण्यात शेतामध्ये मक्काला पाणी देण्यासाठी जात असताना अचानक अस्वलानं हमला केलेला आहे. आणि त्याच्यासोबत आमचं भाऊ दत्ता बळीराम होतं. नंतर शंकर तानाजी जाधव
आणि सुदर्शन पवार आणि चंद्रसिंग शेषराव पवार राठोड असे एकूण सर 8पैकी 5 भरपूर जखमी आहे, बाकीचे 3 नाही किरकोळ आहे. म्हणजे जीवितहानी कोणाला झाली नाही आहे? नाही तो एक एक्सपायर झालेला आहे जागेवर. जागेवरच जीवितहानी एकाची झालेली हो आहे. सर. अच्छा, त्या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी वगैरे आले का? हो आले सर, ते 2 वाजता आले. म्हणजे घटना किती वाजता घडली? ते 10 वाजता सकाळी. हो. आणि सकाळी नाही, संध्याकाळी काल संध्याकाळी 10 वाजता. अच्छा, मग इथं दवाखान्यात यायला एवढा उशीर कसं काय? सर ते असं नाही का आम्ही दुसरे असं गेलं तर आमच्यावर हमला करायला जाणार. म्हणजे पेशंट म्हणजे जे जखमी झालेले ते तिथंच होते का? हो. मग वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोडवलं का यांना? नाही गावकऱ्यांनीच मिळून सोडवलं? हो. मग हे आपण जखमी म्हणजे वंडरसिंगला JCB वगैरे घेऊन गेलं. तिथून मग आमच्या भाऊला आणून दिला आहे. त्याच्या अगोदर आम्ही डॉक्टरनं नाही ते चंद्रशेखर त्याला आणलो, नंतर त्याला नांदेडमध्ये पाठवलो, नंतर 2ला बी असंच डॉक्टरमध्ये आम्ही तिकडे रवाना केलं. बरं. आणि आता तुम्ही जसं म्हणत होता औरंगाबादला कोणाला पाठवलेलं आहे? चंद्रसिंग शेषराव राठोड. अच्छा, एकच पेशंट गेलेला आहे का औरंगाबादला? बरं, बाकी 4 इथं आहेत? इथं 3 आहे. इथं 3, बाकी 1 जागेवर गेला. ओके, ठीक.